मित्रांनो बघू शकतात आपला आता तुम्ही 26 प्लस प्रॉफिट चालू इथं बघू शकता तुम्ही। आणि आता आपण आपलं स्टॉप लॉस वाढूया। आपलं पहिले टार्गेट 20 होतं, आता आपला आपण स्टॉप लॉस करूया। आपला आपण 90% स्टॉप लॉस कमी करू, म्हणजे फक्त एक किती काही झालं तरी आता आपण लॉस मध्ये येणार नाही। $10 स्टॉप लॉस करू, म्हणजे काही जरी झालं तरी आपण $10+ प्रॉफिट मध्ये राहूया। बघूयात पुढे काय होते, मी पुढे व्हिडिओ टाकत राहतो। तर मित्रांनो आपण इथे कन्फर्मेशन घेऊन एक ट्रेड घेणार आहोत। ट्रेड घेण्याचं कारण खूप सिंपल आहे, तुम्ही बघू शकता मार्केट प्रिव्हियसला मी तुम्हाला 1 मिनिटात दाखवतो। मार्केट प्रिव्हियसला तुम्ही बघू शकता एक अप ट्रेंडला आहे आणि मार्केट त्याच्या आधी डाऊन ट्रेंडला होतं आणि डाऊन ट्रेंडला मार्केटने बघू शकता तिथून एक वन डे टाइम फ्रेम दाखवतो तुम्हाला। वन डे टाइम फ्रेमवर मार्केट बघू शकतात एक अप ट्रेंडला आहे खूप मोठ्या रॅलीत। थांबा एकच मिनिट, हे बघू शकतात वन डे टाइम फ्रेमला मार्केट खूप मोठे एक अप ट्रेंड रॅलीला आहे आणि त्या रॅलीत मार्केट चालू आहे। तर मार्केटने इथं रॅलीला टच केलेलं आहे, इथून मार्केट वर जायचा प्रयत्न करणार 100%। जरी मार्केटला खाली यायचं असेल तरी मार्केट एकदा रिटेस्ट केल्याशिवाय खाली येणार नाही, अनइथिकल मार्केट कधीच खाली येत नाही। तर आपण 5 मिनिटच्या टाइम फ्रेमवर जाऊ परत। तुम्ही बघू शकतात की वन डेच्या टाइम फ्रेमवर मार्केट हे करत आहे आणि हा तर बघा आपण बघा तर ही ती लाईन आहे वन डेच्या टाइम फ्रेमची। तर मार्केटने इथं वन डेच्या टाइम फ्रेमला ब्रेक केलेले आणि मार्केट परत वन डेच्या टाइम फ्रेमला टच करून वापस वन डे टाइम फ्रेमच्या आत जायचा प्रयत्न करत आहे। तर मार्केट आज जायचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघू शकतात। आणि आपण जर इथं या कॅन्डलला जर मार्केटने ब्रेक केलं चालू कॅन्डलने आता कंटिन्युएशन पॅटर्न मध्ये, तर आपण इथे ट्रेड घेऊ आणि आपलं पहिले टार्गेट इथं राहणार आहे आणि दुसरं टार्गेट आपलं इथं राहणार आहे। तर खूप सिंपल लॉजिक आहे, काय अवघड नाहीये, यात फक्त चार्ट पॅटर्न महत्वाचा आहे। आता इथं मार्केटने बघू शकता तुम्ही 5 मिनिटच्या टाइम फ्रेमवर एक अप ट्रेंड दाखवत आहे आणि 1 मिनिटच्या टाइम फ्रेमवर पण एक अप ट्रेंड रॅली चालू आहे। तुम्हाला दाखवतो मी 1 मिनिट, हे बघू शकता ही 5 मिनिटच्या टाइम फ्रेमवरची ही रॅली आणि वन मिनिटच्या टाइम फ्रेमवर पण अप ट्रेंड रॅली चालू आहे ती बघू शकता तुम्ही। आणि इथं मार्केट कन्सोलिडेशन करते, मार्केट इथं कन्सोलिडेशन करून मार्केटने एकदा या कॅन्डलला ब्रेक केलं की आपण अप ट्रेंडचे एक ट्रेड एक्झिक्यूट करू। बस सिंपल लॉजिक आहे, बघूया पुढे काय होतंय बघा। मित्रांनो आपण ट्रेड एक्झिक्यूट करत आहोत आणि ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे। $11 लॉस चालू आहे, आपण आपला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे कारण की अप ट्रेंड रॅली दिलेली मार्केटने। आपण आता आपला पॅटर्न ओढूया, बघू शकता तुम्ही लॉंग टर्म साठी आपलं टार्गेट इथं एंट्री आपली $5 प्लस प्रॉफिट चालू आहे मित्रांनो बघू शकतात। हा आपला स्टॉप लॉस आहे, बघूया काय होते 108 तर आपल्याला 200 पहिला आपला टार्गेट डायरेक्ट हे करूया। पहिला आपलं टार्गेट मिनिमम 255 धरू, तर $5+ आपलं प्रॉफिट चालू आहे बघू शकता तुम्ही लाईव्ह। तर आपण पहिले टार्गेट आपलं 20 धरू, मग आपण स्टॉप लॉस ट्रेल करू, बघू शकता वर चाललेले 4.15। बघू आपण पुढे काय होतंय, तुम्हाला व्हिडिओ मी थोडासा स्किप करून पुढे घेतो। आता $7 प्लस प्रॉफिट चालू होतं, खाली येते मार्केट खालीवर होते मित्रांनो बघू शकतात। आपला आता तुम्ही 26 प्लस प्रॉफिट चालू इथं बघू शकता तुम्ही। आणि आता आपण आपलं स्टॉप लॉस वाढूया, आपलं पहिले टार्गेट 20 होतं, आता आपला आपण स्टॉप लॉस करूया। आपला आपण 90% स्टॉप लॉस कमी करू, म्हणजे फक्त एक किती काही झालं तरी आता आपण लॉस मध्ये येणार नाही। $10 स्टॉप लॉस करू, म्हणजे काही जरी झालं तरी आपण $10+ प्रॉफिट मध्ये राहूया। बघूयात पुढे काय होते, मी पुढे व्हिडिओ टाकत राहतो। बघू शकतात $15+ आपण आपला ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे। किती काही झालं तरी 15च्या आत आपल्या डॉलरचा आता लॉस होणार नाही, म्हणजे आपण आपला स्टॉप लॉस आता खतम केलेला आहे पूर्ण। बघू शकता $27+ आपला प्रॉफिट चालू आहे। आपण असं ट्रेल करत राहू, बघत राहू, वॉच करा। $30 आसपास गेलं तर 24 आपल्याला आपलं परफेक्ट टार्गेट पाहिजे, एकतर स्टॉप लॉस देऊ ना तर आपलं टार्गेट घेऊ। आपलं टार्गेट तुम्ही बघू शकता इथपर्यंतचे खरं टार्गेट हे, पण आपण आपला आधी $100 आसपास आपल्याला आज पैसे पाहिजेत। बघू काय काय होते, लाईव्ह आपण बघत राहू। मी व्हिडिओ स्किप करतो आणि पुढे आता आपलं टार्गेट नाही ते सिलेक्ट झालं की मी तुम्हाला तो पण व्हिडिओ दाखवतो। मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघू शकता आपलं दुसरं टार्गेट पण हिट झालेलं आहे, दुसरं टार्गेट 40 होतं ते टार्गेट पण हिट झालेलं आहे। आता आपला स्टॉप लॉस वाढू आणि स्टॉप लॉस आपला आता मिनिमम $25 आसपास करूया, हे बघू शकता तुम्ही। आता आपण आपला स्टॉप लॉस करू, इथं होता आपण 43,086 आपण आपला स्टॉप लॉस करू, बघू शकता तुम्ही 86 आपला स्टॉप लॉस आपण आता $32+ केलेलं आहे, म्हणजे आता काही जरी झालं तरी आपल्या $32 आत आपला लॉस होणार नाही। काही झालं तरी चालेल, आपला ट्रेड रिव्हर्सर आला तरी चालेल, पण आपला $32 आत आता आपला प्रॉफिट ते लॉस होऊ शकत नाही। $32 आपला प्रॉफिट 100% होणार। आपला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे, तुम्ही लाईव्ह बघू शकतात आपला ट्रेड आता एक्झिक्यूट झालेला आहे आणि आपण आज $32+ प्रॉफिट केलेला आहे। मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा। आणि शकतात मार्केटने आपलं टार्गेट हिट केलं आणि मार्केट साइडवेज गेलेले, असेच व्हिडिओ मी टाकत राहणार। शिकत राहा, कंटेंट लर्निंग घेत राहा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होत राहा।